वावीचं कालवण असं जर बनवायचं असेल तर रेसिपी पूर्ण बघा, स्किप न करता. नमस्कार मंडळी, आता आपण वावीचं कालवण बनवणार आहोत शेंगा आणि बटाटे टाकून. चला आपण हिरवं वाटण बनवू. त्यासाठी बघा मी मिरच्या घेतली 2-3, लसूण आणि आलं घेतले आणि ही कोथिंबीर. आता याचं आपण वाटण बनवू. हे बघा, हे मी अंदाजे तेल घातले. तेल कमी जास्त आपल्या आवडीनुसार करा. आता ह्याच्यात मी गरम झाल्यावर हिरवं वाटण लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतत राहायचं आहे. हे बघा, याच्यात आता हळद टाकले, 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा मसाला टाकला आहे. तुमच्या आवडीनुसार चवीनुसार कमी जास्त करू शकता. हे बघा, आता ही मी बटाटी टाकते आणि या शेकटाच्या शेंगा हे तेलात मिक्स करून घेते. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक, शेअर आणि कमेंट करा. हे वावीचं मावरं, ही काळी वाव आहे. हे बघा, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता ह्याच्यात आपण पाणी टाकून घेऊ. बुडेल इतपत पाणी त्याच्यात टाकायचं आहे, म्हणजे चांगलं शिजते. आता झाकण दिल्यावर अजून पाणी वळेल त्याला. हे बघा, आता उकळलेलं आहे. आता याच्यात मीठ टाकले. आता हे शेंगा शिजलेत का बघू. शेंगा आणि बटाटा हे बघा शिजलेली आहे, दाबते पूर्ण. आता हे बटाटा चेक करू. हे बघा शिजले बटाटासुद्धा. आता आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊ. गरम मसाला हा अर्धा चमचा आहे आणि ही चिंच टाकली. चिंच थोडी जास्त का टाकली तर ही वाव ना थोडी जास्त वसट असते पिवळ्या वावीपेक्षा. ही कोथिंबीर टाकली. साहित्य आपलं सगळं टाकून झालेलं आहे. आता एक चांगला उकाळा घ्यायचा आहे की आपली वावीचं कालवण तयार.